नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. लागला निसर्गाचा लळा, त्यांनी फुलवला आनंदी जीवनाचा मळा. हे बोधवाक्य नाही तर प्रत्यक्ष कृती करणारे लेखक, प्रकाशक, शेतकरी या तिन्ही भूमिका लिलयपणे निभावणारे प्रसिद्ध पत्रकार महारुद्र मंगनाळे यांच्या रुद्रहाटची कथा आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी मोठ्या कष्टातून फुलवलेल्या या निसर्ग सानिध्यातील आनंददायी जीवन मळ्यात त्यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या समविचारी निसर्गप्रेमी मित्रांचा मेळा त्यांच्या रुद्रहाटवर बोलून सर्वांना मी रुद्रहाट हे निसर्गाशी एकरूप होऊन जे जगतो, माझं जगणं जे समृद्ध मला वाटतं ते त्यांनाही बघता यावं आणि खरंच प्रत्येक बघणाऱ्यांना मोह पडावा की आपणालाही असं जगता आलं असतं तर. असा क्षणभर प्रत्येकाच्या मनात विचार डोकवून गेल्याशिवाय राहत नाही आणि महारुद्र मंगनाळे यांनी नादो महानोर यांच्या कळवळ्याच्या जाती याप्रमाणे निसर्गावर प्रेम करणाऱ्या मित्रांना एक छोटेखानी आनंदाची मेजवानी देऊन त्यांनी या निसर्गात माणसाच्या धक्काधक्कीच्या जीवनातील दुःख, आकांक्षा, अपेक्षा याच्यापासून माणूस जो निराश होतो त्यावर क्षणभर तरी खरंच फुलपाखरासारखं आपल्याला जगता येईल का याचा विचार त्याच्या मनामध्ये डोकावल्याशिवाय राहत नाही. महारुद्र मंगनाळे यांची शिरूर ताजबंद येथे अजनी रोडवर वडील उपार्जित जमीन आहे. ही जमीन मध्यम प्रकृती हलक्या माळरानाची आहे. या जमिनीवर त्यांनी लातूरसारखं शहरातील घर सोडून इथं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याला त्यांची पत्नी सविता मंगनाळे यांचीसुद्धा मोलाची साथ लाभलेली आहे. अशा या उजाड माळरानावर महारुद्र यांनी लातूरसारख्या शहरातील घर सोडून निसर्गात राहण्याचा निर्णय घेतला आणि इथं एक छोटेखानी झोपडी वजा घर बांधून त्यांनी या भागामध्ये फळं फुलांची झाडं मोठ्या कष्टाने वाढवली, फुलवली आणि ती त्यांची बाग हा आनंददायी जीवन जगण्यासाठी त्यांना मोठं बळ देणारी आहे आणि त्यांचं निसर्गाशी जगणारं जीवन हे समृद्ध करणारं आहे. खरंच माणसाने स्वप्न जमिनीवरची फळाफुलांची रोपं लावायची, फुलाफळांचा आनंद घेत जगायचं ही तर स्वप्नपूर्ती. कुठली जबाबदारी नाही, कुठलं टार्गेट नाही, ना तारखेशी संबंध, ना घड्याळाशी बांधिलकीचं ओझं, ना कसली महत्त्वाकांक्षा, ना कोणी माझा साहेब, ना कोणी नौकर, माझा कोणी गुरु की माझे कोणी शिष्य नाहीत, ना माझा कुठला देव आहे, ना मी कोणाचा भक्त आहे. काही नाती मित्र आहेत पण तीही मी मानतो म्हणून रुद्रहाटमध्ये असलो की निसर्गाचा एक भाग बनून जातो. माणसाशी बाहेरच्या जगाशी आठवण होत नाही, बस चलते जाना आहे. हे सर्व विचार आहेत महारुद्र मंगनाळे यांचे आणि या विचाराशी ते एकरूप होऊन निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा एक भाग बनून जगतात. खरंच त्यांचं जीवन समृद्ध झाले असं प्रत्येकाच्या पाहणाऱ्याला वाटतं. महारुद्र मंगनाळे यांची वैचारिकता अतिशय स्पष्ट आहे. ते कुणाला फॉलो करा असंही म्हणत नाहीत, माझं अनुकरण करा सल्ला देत नाहीत. शेतीमध्ये असणारे दैनंदिन अनुभव ते मोठ्या पोटतिडकीने आपल्या फेसबुक पोस्टवरून मांडतात. त्यांची अनेक पुस्तकं आहेत, त्यातून हे सर्व शेतकऱ्याचं दारिद्र्य, दुःख, त्याच्या वाट्याला असणारी संकटं त्यांनी यातून मांडलेली आहेत, जी वस्तुस्थिती दर्शवतात. आणि म्हणून त्यांनी मागे एका लेखामध्ये सल्ला दिला होता की कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतीतून बाहेर पडा. पण ते कसं शक्य आहे? ते सर्वांना शक्य होणं शक्य नाही, पण त्यांनी तो सल्ला दिला तो 100% खरा आहे. कारण या जमिनीवर पोट असणाऱ्या माणसांना किती हाल, अपेष्टा आणि संकटांना तोंड द्यावं लागतं हे त्यांनी प्रत्यक्षात अनुभवून एक शेतकरी म्हणून केलेलं आहे. पण ते दुःख उगाळत न बसता माझं पोट शेतीवर अवलंबून नाही, मी आनंदासाठी शेती करतो या भावनेतून
त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग करून पाहिलेले आहेत. ते स्वतः गुराखीसुद्धा होतात. एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस कुठलं काम कमी जास्ती आहे असं न मानता गोठ्यातील म्हशीचं शेण काढणं असो की म्हशी राखणं असो की गड्याला सोबत करणं असो, ही सर्व कामं ते लीलया करतात. त्याचं कुठलंही अवडंबर ते करत नाहीत. आणि सरळ साधी राहणी, निसर्गाशी एकरूप होऊन जगणं. त्यांच्या सोबतीला बालसवंगडी आहेत. गबरू, हर्ष आणि अन्वी आणि डोळो हे प्राणी म्हणजे कुत्रे, मांजरं, हरणं, मोरं ही निसर्गातील सर्व जी काही जीवसृष्टी आहे तिच्याशी एकरूप होत बघत वागत सूर्यदेवतेला नमस्कार करत जी सकाळ होते ती संध्याकाळसुद्धा तेवढीच चांदण्याच्या रात्रीत फिरण्याचा आनंद घेणारे महारुद्र मंगनाळे. आणि त्यांनी या उजाड माळ रानावर वडीलोपार्जित शेतीमध्ये जी फळाफळांचा मळा फुलवला आहे तो अद्वितीय आहे. अशा या निसर्ग सान्निध्यामध्ये त्यांनी आपल्यावर प्रेम करणारा जो मित्रपरिवार आहे त्यांच्यासाठी नेहमी त्यांना त्यांच्या कामाच्या दगदगीतून वेळ देणं होत नाही. प्रत्येकाला बोलून ते रुद्रहाट दाखवू शकत नाहीत. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की रुद्रहाट ही माझी निसर्गासोबत राहून जगण्याची एक जागा आहे, माझं घर आहे आणि त्यात मी जगतो निसर्गाशी एकरूप होऊन. अशा या ठिकाणी मी लावलेले फळं फुलं झाडं निसर्गाचं चित्र फोटोग्राफी आणि माझं लेखन यातून रुद्रहाट एक काहीतरी पर्यटन स्थळ आहे असा भ्रम करून घेऊ नका असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिलेला आहे. अशा या त्यांच्या जीवन समृद्ध करणाऱ्या आनंददायी जीवनाचा मळा फुलवणाऱ्या रुद्रहाटावर परवा 1 डिसेंबर रोजी आनंदमेळा झाला. म्हणजे मित्रपरिवारांच्या सहगाठी भेटी, गप्पा गोष्टी, आनंददायी जीवन भोजन असा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये रुद्रहाटचा हर्ष या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. त्यासाठी प्राध्यापक पुरी सर, प्राध्यापक सुरेशचंद्र म्हात्रे, प्राध्यापक रवी बापटले, कवी इंद्रजित भालेराव, संपादक चंद्रकांत झरीगुंटे, डॉक्टर गोरेसाहेब असे कितीतरी नामांकित माणसं, मित्रपरिवार, लहान मोठे सर्व महिला पुरुष यांचा हा आनंददायी मेळावा. खरंच क्षणभर माणसाला या निसर्गात राहून फुलपाखरासारखं जगता येतं, शक्य आहे, पण ते कसं असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. जे महारुद्र मंगनाळेंना शक्य झालं ते आपणालाही शक्य होईल का? अशा या आनंदात एक आशेचा किरण घेऊन प्रत्येकाने महारुद्र मंगनाळे यांच्या या समृद्ध जीवनाला सलाम करत इथून निरोप घेतला. धन्यवाद. अशा या मनमोजी जीवन जगणाऱ्या महारुद्र मंगनाळेबद्दल प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. काय म्हणाले इंद्रजित भालेराव ते बघा. मोठा वाटलेला मला सवाई पोरो. आणि का सवाई पोरो मोठा वाटला मला तर भगवंत क्षीरसागर सरांना ते कारण जास्त आवडेल कदाचित. कारण पोरो हा राजकारणापासून अलिप्त राहणारा होता तसा. पण आमचे महारुद्र मंगनाळे प्रत्यक्ष राजकारणात उतरत नसले तरी त्यांच्या प्रतिक्रिया फार तीव्र असतात आणि त्या कुणालाही न घाबरता त्याच्यावर मांडत असतात. म्हणजे एका बाजूनं संपूर्ण निरागस निसर्गासोबत राहत असताना आकस्पूर्ण माणसांच्या आकसातही त्यांना जाणीव आहे आणि त्याविषयी ते भाष्य करतात. त्यामुळं त्यांना मी सवाई पोरो असं म्हणालो होतो. त्यांचं आणि माझं एक विलक्षण नातं त्या निमित्तानं निर्माण झालं आणि हे एक आता एक वेगळं ठिकाण झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण आईच्या स्मृतिदिनानिमित्त 20 नोव्हेंबरला इथे एकत्रित झालो. तो त्यांचा स्मृतिदिन त्यांना त्याच्या मागच्या वर्षी करायचा होता. ते कारणही मागच्या वर्षी सांगितलं होतं मी की ते सगळे विसरले होते, पुस्तक तयार झालं नव्हतं. मला सांगितलं त्यांनी की 20 नोव्हेंबर राखीव ठेवा तुमच्या डायरीमध्ये. मी राखीव ठेवली आणि त्यांचा काही निरोपच आला नाही. आणि नंतर मग मी त्यांना म्हटलं की अहो मी तुमच्यासाठी तारीख राखीव ठेवली होती, काय झालं? नाही म्हणले सर आता पुढच्या वर्षी करून. ते कार्यक्रम मागच्या वर्षी झाला. आईचं पुस्तक मागच्या वर्षी झालं. त्याविषयीचा खूप सुंदर कार्यक्रम आपण मागच्या वर्षी केलेला होता. तेव्हा हे जे ठिकाण आहे मला शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करणारे शेतकरी कायमच आवडत आलेले आहेत. अगदी 3-4 दिवसापूर्वी मी जळगाव जिल्ह्यामध्ये लोहारा नावाच्या गावात विश्वासराव पाटील यांच्या शेतावर गेलो होतो. जे नाधो मानोर आणि भवरलाल जैन यांचे वर्गमित्र आहेत आणि शेतीमध्ये खूप प्रयोग त्यांनी वेगवेगळे केलेले आहेत. 125 एकर जमीन होती, 5 भाऊ होते. आता एवढ्याच ते वेगळे निघालेले आहेत आणि आता 35 एकर जमीन त्यांच्याकडे आहे. वय वर्ष 80 आहे.
दोन मुलं मोठे अधिकारी आहेत मुंबईला, दोन जावई मुली मोठे अधिकारी आहेत पुण्या मुंबईला. बाई 3 वर्षापूर्वी केलेल्या आहेत त्यांच्या, आणि 80व्या